तर एक आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल, कारण आयुष्य जगत असताना खूप वाढदिवस पाहिले, रोजमध्ये खूप दुःख कष्ट सहन केले, चेहऱ्याला मरता मरता वाचतो. आणि रिटायर नंतर जसं आमचे साकोरे साहेब आमच्या कामाच्या सेवेत असतात, आम्ही त्याला गुरुवरे मानतो. तर कमीत कमी देवाच्या कृपेने त्यांच्या किंवा काकांच्या साकोरे काकांच्या कृपेने मी कमीत कमी ह्या हॉलमध्ये आलो. त्यामुळे सर्वप्रथम मी देवाला आभार मानतो. आणि खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे, सैनिकाला सगळ्या गोष्टी माहीत नसतात, सैनिकाचे किती प्रॉब्लेम असतात हे आम्हाला माहिती. आणि त्याच्यामुळे समाजामध्ये आमची नाळ नव्हती, ती नाळ जोडण्याचं काम गेले 5 वर्षापासून मी समाजात करतो. मग सगळ्या प्रकारची माणसं त्याच्यात येतात, वाढदिवस येतो, रिटायरमेंटच्या रॅलीला येतात. काका मी परवा दिवशीच रायगड सिंधीला एक रिटायरमेंटचा कार्यक्रम केला. जिल्हा परिषद सदस्य होते एक सरोदे म्हणून, त्यांच्या कार्यक्रमाला गेलो.
फौजींचे जे 250, 260, 270 रेले केल्या मला स्वतःच्या खर्चाने. घरी शक्यतो मी नसतो, कारण माणसं धुवायची एक नाव मी तयार केली. आणि त्याचं तुम्ही माझे गुरुवर म्हणून मला भेटले, त्यावेळी तुम्हाला साष्टांग दंडवत आणि देवाला सर्वप्रथम धन्यवाद. तुमच्या पूर्ण परिवाराला, तुमच्या फॅमिलीला माझ्यापासून खूप खूप शुभेच्छा. आणि खरोखरच आनंद वाटतो. जेवढे साकोरे नावाची लोक आहेत तर ती मला सगळं म्हणजे क्वालिटी दिसतात. कारण की तुला माझा 100% 15 दिवसाला 8 दिवसात दौरा होतो, ग्रामपंचायतमध्ये दौरा होतो, प्रत्येक ठिकाणी दौरा होतो. आणि ते कोणतरी साकोराने जर कोणतरी स्थापित केलंय, त्याची ते माझी सभापती कोणतरी ते पण साकोरेच होते. साकोऱ्यांची परंपरा खूप सुंदर आहे. ज्या प्रकारे तुम्ही तुमचे तुम्ही मेहनत करून एवढे उच्च पदावर आले. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे जी काही तुम्ही धनसंपत्ती कमावली, सुंदर विचार, सुंदर आचार, चांगली संगत, चांगली फ्रेंडशिप आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मोठी स्वप्न तुम्ही आयुष्यात बघितली. म्हणून मला वाटतं कमीत कमी मी पण मोठी स्वप्न बघणार आहे, माझी सैनिक आहे. म्हणून कमीत कमी तुमच्या वाढदिवसाला येऊ शकतो, हे माझं नशीब मी मानतो. कारण काय बरेच जण वाढदिवस साजरे करतात नुसते बॅनरबाजीमध्ये, पण बॅनरबाजीपेक्षा माणसाची क्वालिटी पाहिजे. आणि खरोखरच मला या गोष्टीचा आनंद होतो. काही सैनिक असून सुद्धा मी इथपर्यंत पोहोचलो. इंदूर हे माझं जवळचं एकदम गाव आणि इंदूरविषयी मला खूप मोठा अभिमान आहे. कारण तिथं मेजर प्रदीप तातोड्यांचं स्मारक आहे. आणि साकोरे परिवार हा जो माझ्या घरातला परिवारासारखा मी मानतो. म्हणून मी काकांना पुन्हा सांगतो, माझं सद्भागी मी मानतो, देवाची कृपा मानतो. प्रत्येकजण म्हणते स्वतःची खुशारी सांगतो, मी स्वतःची खुशारी सांगत नाही. प्रत्येक कार्यक्रमामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये मी सर्वप्रथम देवाला धन्यवाद मानतो आणि नंतर माझं काम कार्य करीत असतो. हे सांगायचं तात्पर्य काय आहे, आपण वाढदिवसाला जमलो तर वाढदिवस हा नुसता करण्यापेक्षा मनापासून जर त्या वाढदिवसाची आपण जर प्रेरणा घेतली. आता काका बघा, काकांचे चेहरे का बघा तुम्ही, नेहमी हास्य चेहरा आहे. ज्या माणसाच्या जिंदगीत हास्य दिसतंय चेहऱ्यावर, तो माणूस जिंदगी धनसंपत्तीने, विचारांनी, सगळ्या गोष्टींनी करोडपती असतो. आणि ज्याच्या घरात सुंदर वातावरण असते ती त्याच्या चेहऱ्यावर दिसून येते. बाहेरच्या जगामध्ये तुम्ही बघा, वाढदिवस साजरे करा, काही साजरे करा, कुठली करून रुपये घ्या, त्यांच्या चेहऱ्यावर काय माहिती माणसं मेल्यासारखी दिसतात. त्याच्यापेक्षा त्याच्या चेहऱ्यावर हास्य आणि तो माणूस आणि त्या माणसाच्या वाढदिवसाला आपण तिथं जातो, हे आपलं सद्भाग्य मानायचं. कारण चेहऱ्यावर सगळी गंमत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच सांगत, आयुष्यामध्ये पैसे कमी कमवा पण माणसं कमावायची शिका. मेल्यानंतर जेवण राहायचं असेल तर काकाने जशी माणसं कमावली, त्याच्यात मिलिटरीवाली पण आहे, मीडियावाली पण आहे, सरपंच आहे, उपसरपंच आहे. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या लेडीजचा आपल्याला पाठीवर सहारा असतो, आपल्याला पाठीवर थाप असते आपल्या फॅमिलीची, त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. त्यांनी काकांना साथ दिली, त्यांच्या मुलींनी साथ दिली, त्यांच्या मुलांनी साथ दिली आणि त्यांचे विचार चांगले मुला मुलींनी घेतले. म्हणून एवढ्या सुंदर ठिकाणी पुन्हा नगर हवेला एवढ्या सुंदर हॉलमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा होतो. हे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि माझ्यासाठी तर खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण आयुष्यामध्ये काय कमवायचं नाही कमवायचं हे काकांकडून तुम्ही ठरवून घ्या. माझी ते त्यांची पहिलीच भेट आहे, तरी मला त्यांची चेहरा होतो हे क्वालिटी, एक नंबरची क्वालिटी माणूस. दुसरी गोष्ट त्यांनी जिंदगी माणसं चांगली कमवली. तिसरी गोष्ट मुलाबाळांना चांगलं शिक्षण दिलं. चौथी गोष्ट स्वतःची मोठी स्वप्न केली. पाचवी गोष्ट व्यवसायामध्ये त्यांनी भरभराटी केली. आणि एक आनंदाची गोष्ट नोकरी करता पण त्यांनी खूप माणसं कमवली असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य पहिल्याच एका भेटीमध्ये जर एक माझी सैनिक तुम्हाला चेहऱ्यावरून या गोष्टी सांगत असेल तर तुम्ही तुमच्या माझी सैनिकामध्ये काय ताकद असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर वेगळ्या मार्गात इथपर्यंत आलो नसतो, मी चांगल्या मार्गात असल्यामुळे, चांगल्या विचारात असल्यामुळे, चांगल्या संगतीत असल्यामुळं मी इथपर्यंत पोहोचतो. समाजकारणातून बऱ्याच गोष्टीत आनंद होतो. माणसं म्हणतात फौजी काय करू शकतो, फौजी सगळं करू शकतो. फौजी माणसांमध्ये येऊ शकतो, फौजी माणसांचे चेहरे पण ओळखू शकतो, फौजी माणसाचं गुणगान करू शकतो, फौजी माणसाला हेल्प पण करू शकतो, राज्यभराचा हेल्पला पण जाऊ शकतो आणि फौजी देशमुक्ती पण करू शकतो, दुसऱ्याचा आकांक्षा पण आणू शकतो. दादा एकच गोष्ट सांगतो आनंदाची, मी एक शेतकऱ्याचा मुलगा असून सुद्धा काकांचं का पुन्हा त्यांचं नाव घेतो, कारण त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी नाव घेतो. आणि आपले सगळे शेतकरी आणि जवान, शेतकऱ्याचा मुलगा जवान असतो, लक्षात ठेवा. शेतकऱ्यांनी जर मुलं बॉर्डरवर पाठवली नाही तर बॉर्डर सांभाळली जाणार नाही. राजकारणी कोणी बॉर्डर सांभाळू शकत नाही. दुसरी गोष्ट, जवानांनी जर बॉर्डर सांभाळली आपण जाऊ शकत नाही. म्हणून जय जवान जय किसान हा नारा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यात काकाचं प्रथम गाव देतो, उल्लेख करतो. काका पण आपल्या गरीब घरातून शेतकरी वर्गातून वर गेलेले
आणि शेतकऱ्यांचा 100% गुणगान होणं गरजेचं आहे. म्हणून मी आवर्जून 2 ऐवजी 4 मिनिटं घेतो, कारण आपल्या माणसाचा मान सन्मानापर्यंत वाढत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगले विचार, चांगले आचार, मोठाली स्वप्न जर पहिले तर काकांसारखं आपला पण वाटतं पुढे थोडा सल्ला होऊ शकतात. माणसं कमी असू द्या हो, क्वालिटी असू द्या, गर्दीपेक्षा गर्दी कमी राहण्याची 10 पाहिजे, पण एखाद्याला जीव द्यायला पाहिजे. सगळ्यात एक आनंदाची गोष्ट आता एकच सांगतो, भविष्यामध्ये आपलं जसं वय वाढतं तसंच आपले विचार चांगले केले आपण माणसाने केले पाहिजे. जाता आता फक्त 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. आयुष्यामध्ये विचार चांगली ठेवा, संगत चांगली ठेवा, चांगलं पुस्तकं वाचा, ज्यांनी आयुष्याची इतिहास घडवत त्याच्याशी संगत करा. हे 4 महत्त्वाच्या गोष्टी मी काकांच्या निमित्तानं सांगू शकतो, कारण ते काही गुण मला त्यांच्या दिवशी विचारावं. त्यांचं माझं फक्त 1 मिनिटाचं बोलणं झालं होता, पण मला एक आनंद वाटतो की त्यांचे हे गुण 100% आहेत. म्हणून क्वालिटी लोक इथे, क्वांटिटी आहे पण क्वालिटी लोक इथं आहे, हे मी सांगू शकतो. आणि तुम्ही मला बोलायची संधी दिली दादा, मनापासून माझ्या सैनिक समाज पार्टीतर्फे, कार्याध्यक्षतर्फे पूर्ण महाराष्ट्रातील इंडियन आर्मीचे आमच्या लोकसभा अध्यक्ष आहे महाराष्ट्रात, त्यांच्यातून तुम्हाला कोटी शुभेच्छा देतो. तुमच्या लोकांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने शिवकाल आता लोकसभेला उभा होतो. एक माजी सैनिकाचं नाव आहे तुकाराम नामदेव हमारी, माझं संगणक हे चित्र होतं. देवाच्या कुटुंबाला सैनिका लागणार आहे, तरी काका तुमच्या लोकांच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. आणि 100% पुढच्या वाढदिवसाला आम्ही आणखीन आमच्या पद्धतीने सैनिकांना घेऊ. थँक्यू. जय हिंद, वंदे मातरम. कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. पत्ता मुख्य संपादक MB साकोरे, संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 7387 045 943, 9767 068 125. सहसंपादक संजय साकोरे, 9850 62 55 32.